हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, सूत्र क्रमांक 1, भाग 2. प्रयोजन. विश्वातील गोष्टींचे चल आणि अचल असे दोन प्रमुख भाग पडतात. यांचे पुन्हा प्रत्येकी 2 भाग मिळून एकूण 4 प्रमुख भाग पडतात. 1 अचल निर्जीव गोष्टी, 2 अचल परंतु सजीव सृष्टी. चल सजीव मनुष्येतर प्राणी, 3 चल सजीव मनुष्येतर प्राणी, 4 चल सजीव मनुष्य प्राणी. या 4 गोष्टी वर्तुळात फिरत असतात, कारण सर्व विश्वच वर्तुळाकार फिरत असते. असंख्य योनींचं हे वर्तुळ असतं. आपण ते 84 लक्ष योनींचं आहे असं मानतो. हे वर्तुळ नैसर्गिक आहे. ते नैसर्गिक जीवन पद्धतीने आपोआप पूर्ण होते, परंतु अनैसर्गिक वर्तणूक त्यात अडथळा ठरते. तसेच जगणाऱ्याला असह्य वेदना होतात. यातून सुटका करून जीवननौका योग्य मार्गी आणण्यासाठी योगशास्त्राचं प्रयोजन आहे. 1 अचल निर्जीव गोष्टी. कोणत्याही अचल परंतु निर्जीव गोष्टी किंवा अशा गोष्टींपासून ज्या वस्तू तयार केल्या जातात त्या अचल निर्जीव वस्तू मातीतूनच बाहेर आलेल्या असतात. या वस्तूंना आयुष्य मर्यादा असते. त्यांचे आयुष्य संपले की त्या परत मातीतच विलीन होतात. उदाहरणार्थ दगड, पर्वत मातीतूनच तयार होतो. झीज भर या नियमाप्रमाणे ते झिजून मातीत विलीन होतात. 2 अचल परंतु सजीव सृष्टी. अचल परंतु सजीव सृष्टी सुद्धा वर्तुळातच फिरत असते. बी हे माती, पाणी, हवा, प्रकाश यामुळे रुजले की त्याचे रोप तयार होते. ते 5व्या तत्वाकडे, आकाशाकडे झेपावू लागते. रोपाचे झाड, झाडाचा वृक्ष, वृक्षाला फळे धरतात. रोपाचे झाड झाडाचा वृक्ष होतो आणि वृक्षाला फळे धरतात. त्या फळांमधून साल गर बाजूला गेल्यावर बी मातीत पडते. त्याचे रोप, झाड, वृक्ष असे वर्तुळातून फिरणे चालू राहते. 3 चल सजीव मनुष्येतर प्राणी. सजीव व मनुष्येतर प्राणी हा बहुतांशी परमेश्वराला अपेक्षित नैसर्गिक आयुष्य जगतो. भूक लागली तर भक्ष्य शोधतो. प्रत्येक मनुष्येतर प्राण्याचं भक्ष्य निसर्ग नियमानुसार ठरलेलं आहे. जो तो त्यानुसार भक्ष्य शोधतो, खातो आणि आराम करतो. इच्छा झाली तर कामवासना शमवतो. भूक लागली तर भक्ष्यावर हल्ला करतो. तसेच स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाला तर शक्यतो तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. नाईलाज झाला तर स्वसंरक्षणासाठी हल्ला किंवा प्रतिहल्ला करतो. मी बहुतांशी असा शब्द वापरला आहे. त्याचं कारण मनुष्येतर प्राणी सहसा अनैसर्गिक वागत नाही. क्वचित भक्ष्य मिळवताना, कामवासना शमवताना त्याला भांडणे करावी लागतात. अशावेळी तो अनैसर्गिक वागतो. परंतु अशावेळी हे भांडण स्वच्छ, सरळ, निकोप असते. भांडण झाल्यावर वैर, सूड इत्यादी प्रकार नाहीत. मनुष्येतर प्राण्यांचं आयुष्याचं वर्तुळ सरळ मार्गाने पुरं होतं. एका योनीतून दुसऱ्या योनीत, दुसऱ्या योनीतून तिसऱ्या योनीत वगैरे. 4 चल सजीव मनुष्य प्राणी. ह्या 4 पैकी योगशास्त्र हे मानव प्राण्याकरताच आहे, म्हणून त्याचाच आपल्याला इथे विचार करायचा आहे. मानव योनी ही शेवटची योनी आहे. या मानव योनीत आत्ममिलन झाले तर इथे जीवाच्या जन्ममृत्यूचे वर्तुळ पूर्ण होते. म्हणजे मानव जर नैसर्गिक आयुष्य जगला तर त्याला सद्गती मिळून वर्तुळ पूर्ण होऊन मुक्ती प्राप्त होईल. परंतु ही एकमेव योनी अशी आहे की जिला असामान्य स्वतंत्र बुद्धी आहे. इथेच सगळा गोंधळ सुरू होतो. कारण मानव हा एक उत्तम गोंधळ्या आहे. तो छानपैकी गोंधळ घालतो. या गोंधळात, गोंधळलेल्या परिस्थितीत आणि मनस्थितीत जगतो. मानव अहंकारातून, भावनेच्या आहारी जाऊन किंवा नशापाणी करून अशा विविध कारणांनी जे बाह्यात्कारी गोंधळ घालतो ते बरेच बरे असे म्हणता येईल. कारण तो त्याच्या अंतर्मनात सतत जो गोंधळ घालत असतो त्याला कसली तुलनाच नाही. प्रगल्भ बुद्धीमुळे प्रत्येक प्रसंगी मानव त्या प्रसंगावर विचार करतो. त्याला प्रत्येक गोष्टीला ती पूर्ण करण्याचे पर्याय सुचतात. यामुळे नक्की कोणता पर्याय निवडावा हे त्याला कळत नाही. येथे त्याची बुद्धी अनैसर्गिक वागणूक सुरू करते.
गोष्ट योग्य मार्गाने प्राप्त करण्यापेक्षा त्यासाठी असलेल्या उपलब्ध पर्यायांमधून तो स्वतःच्या फायद्याचा पर्याय निवडतो. समजा शेतात 100 पोती धान्य पिकलेले आहे. वास्तविक यामध्ये त्याच्या भावाचाही वाटा आहे, परंतु भावाच्या गैरहजेरीचा किंवा दुर्लक्षाचा गैरफायदा घ्यायला त्याची बुद्धी त्याला प्रवृत्त करते. तो भावाला 80 पोतीच धान्य पिकल्याचे सांगतो आणि तेवढ्याचीच वाटणी करतो. 20 पोती धान्य स्वतः एकट्याने उपभोगतो. मनुष्य नशिबाला आलेले भोग स्वीकारण्याऐवजी त्या भोगातून गैरमार्गाने बाहेर पडायचा प्रयत्न करतो. गरजेपोटी तो प्रसंगी चोरीसुद्धा करतो. प्रथम चोरी करताना तो फारच सावध असतो. ती चोरी पचते, विनासायस द्रव्य मिळते, यामधूनच मग गरज नसताना चोरी करतो. हळूहळू चोरी करण्यामध्ये तो निर्ढावतो. हेच कामवासना, मोह, मत्सर इत्यादी बाबतीत घडतं. माणूस स्वार्थी होतो. स्वहितासाठी तो सत्य, नीती, तत्व वगैरे सर्व काही सोयीस्करपणे बाजूला ठेवतो. वास्तविक माणूस स्वभावता असा नाही. तो इतर प्राण्यांप्रमाणेच नैसर्गिक, शुद्ध, सत्वगुणी आहे. परंतु असामान्य स्वतंत्र बुद्धीमुळे तो निसर्गाच्या विरुद्ध वागायला प्रवृत्त होतो. त्याची प्रगल्भ बुद्धी त्याला मोक्ष मिळवण्यासाठी, आत्मोद्धार करण्यासाठी वापरायची असते. त्यासाठी आवश्यक असे जीवन सुसह्य करण्यासाठी बुद्धी वापरायची असते. परंतु जसजसे जीवन सुसह्य, सुखी करण्याचे मार्ग त्याला सापडत जातात, तसतसे तो त्या सुखाला, आरामाला, कष्टाशिवाय मिळणाऱ्या भोगांना चटावतो. नरदेहाचा आत्ममिलन हा मूळ उद्देश बाजूला राहतो. तो त्याचे जीवित कार्य निरनिराळे आणखी शोध लावून भौतिक सुख कसे मिळेल हे आहे असे मानतो. देहाच्या उद्देश प्राप्तीच्या बरोबर विरुद्ध मार्गाने त्याचा जीवन प्रवाह वाहू लागतो. या प्रवाहात सुरुवातीला सुख वाटते, परंतु लवकरच तो प्रवाह गढूळ, दुःखाने मलिन झालेला त्याला दिसतो. अशाने त्याला वैफल्य येते. या वैफल्यात एक दिवस तो हे सर्व काय, कशासाठी आहे याचा विचार करतो. त्याला जाणवते की जे भोगले ते तर क्षणभंगूर आहे, शेवटी फक्त दुःखच देणारे आहे. येथे त्याला शाश्वताची जाणीव होते. येथे त्याला योगशास्त्र योग्य मार्ग दाखवते. हे वर्तुळ पूर्ण करायला हे भौतिक जग उपयोगी नाही. ते वर्तुळ पूर्ण केल्याशिवाय या संसारी यातनांमधून सुटका नाही. त्यासाठी संसारातून सुटका करून घ्यायला पाहिजे. एरवी वर्तुळ पूर्ण होणार नाही. वर्तुळ जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून दुःख, यातना देणारे भोग भोगत भोवऱ्यात अडकून फिरत राहणे क्रमप्राप्त आहे याची त्याला जाणीव होते. कारण तो जे अनैसर्गिक वागतो त्याने भोग निर्माण होतात. ते भोगूनच संपवावे लागतात. पाप कितीही गुपचूप केले तरी तेथे इतर कुणी नाही याची खात्री करून केले तरी एक गोष्ट सत्य आहे की त्या प्रत्येक वेळी आपण स्वतः तिथेच असतो. अंतरात्मा तेथे प्रत्येक क्षणी हजर असतो. हा चित्रगुप्त प्रत्येक घटनेची नोंद ठेवतो. त्याच्यापासून लपवण्याची सोय नाही. पापाला एक ना एक दिवस वाचा फुटतेच. त्याचे परिणाम भोगावेच लागतात. हे सर्व टाळण्यासाठी वेळीच स्वतःच्या स्वार्थाला आवर घालून नैसर्गिक परमात्म्याला अपेक्षित वर्तणूक ठेवून जर आपण जीवन जगलो तर नरदेहाचे जीवन वर्तुळ विना कष्ट, विना दुःख पूर्ण होईल. देहधारणेचा हेतू सफल होईल. अनुशासन. अथयोग अनुशासनम या सूत्रातील सर्वात शेवटचा शब्द आपण सर्वप्रथम समजावून घेणार आहोत. माणसाच्या मनात विचारांचा गोंधळ चालू असतो. त्या प्रसंगी नेमकं काय करावं हे त्याला कळत नाही. वास्तविक असा गोंधळ उडण्याचं कारण नसतं, परंतु लोभ, मोह, माया त्याच्या पुढे विकल्प निर्माण करते. याला भुलून माणूस भोगपाशात अडकतो. स्वतःच्या कृतीने भोग निर्माण करतो. यामधून बाहेर पडायला, यामधून सुटका करून घ्यायला त्याला योगशास्त्र उपयोगी पडते. रस्त्यावरील चौकात ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रण करणारे दिवे लागेनासे झाले. पोलीसही इतर कामात गुंतल्यामुळे रहदारी नियंत्रण करायला नसले तर अशा वेळी त्या चौकात वाहतुकीची कोंडी होऊन रहदारी ठप्प होईल. चारी बाजूने प्रत्येक वाहन ज्याच्या त्याच्या इच्छेने पुढे जाण्याचा प्रयत्न करेल.
कोणतेच वाहन व्यवस्थितपणे मार्ग आक्रमू शकणार नाही. अशाच प्रकारे माणसाच्या मनात विचारांचा गोंधळ उडालेला असतो. अहंभाव, अहमन्यता, स्वार्थ, हव्यास, मत्सर वगैरेमुळे माणसाला नक्की काय करावं ते कळत नाही. तो क्षणिक भौतिक व्यावहारिक मायेच्या प्रभावाने निर्णय घेतो. क्षणात तो निर्णय बदलतो, पुन्हा निर्णय घेतो, बदलतो. हे चालूच राहते. कारण नक्की कोणत्या प्रकारे जास्तीत जास्त स्वार्थ साधला जाईल हे त्याला कळत नाही. एवढे करून त्याने जे काही ठरवलेले असते ते त्याच्या मनाप्रमाणे होतेच असेही नाही. त्यातून झाले तरी माणसाला चिरसुख प्राप्त होत नाही. कारण जे मिळाले ते त्याला अपुरे वाटते. मिळालेले सुख परत परत मिळावे अशी अभिलाषा उत्पन्न होते. जी आहे ती नैसर्गिक परिस्थिती मान्य करायला तो तयार नसतो. भौतिक सुखाच्या मागे तो भरकटतो. माणसाचा स्वभाव त्रिगुणात्मक असतो. तमोगुणी भोगवादी असतो, रजोगुणी स्वार्थी असतो, या दोहोपासून सुटका घेतलेला सत्वगुणी असतो. या तिघांनाही योगसाधनेची आवश्यकता असते. तमोगुणी गोंधळ घालण्यात सगळ्यात पुढे असतो. या गोंधळाचा त्याला स्वतःला त्रास होतोच. याचबरोबर त्याने निर्माण केलेल्या भोगांमुळे त्याच्या सहवासात येणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. ज्यावेळी त्याला सुबुद्धी होते तेव्हा तो योग्य मार्गी जाण्यासाठी सज्ज होतो. परंतु अनेक वर्षांच्या तमोगुणाच्या सवयीने तो सहजासहजी चटकन तमोगुणातून त्याच्या प्रभावातून बाहेर पडू शकत नाही. म्हणून तमोगुणी माणसाला योग्य मार्गी लावण्यासाठी शासनाचीच आवश्यकता असते. कडक कायदे, त्यांची अंमलबजावणी, ते उल्लंघन झाल्यास शिक्षा, कधी प्रेमाने कधी धाकाने. अशा प्रकारे वाममार्गी तमोगुणी माणसाला सन्मार्गी लावावे लागते. यासाठी योगशास्त्रात शिस्त, नियम, त्यांचे काटेकोर पालन, नियम मोडल्यास त्याची शिक्षा, त्या शिक्षेची अंमलबजावणी इत्यादी सर्व काही आहे. अशा प्रकारे तमोगुणी माणसाला रजोगुणी करावे लागते. रजोगुणी भौतिक व्यवहारापोटी संसाराच्या आत्यंतिक ओढीमुळे भौतिक सुखाच्या लालसेने अनैसर्गिक आचरण करतो. त्याची परमेश्वरावर श्रद्धा असते. तो वडिलकीचा मान ठेवून असतो, समाजाला भिवून असतो, परंतु व्यवहार स्वार्थाने बरबटलेला करतो. संसारासाठी, सुखासाठी तो कष्ट घेतो, फसवणूक करत नाही, परंतु किती मिळवावे, किती उपभोग घ्यावा, किती साठवावे, थोडक्यात कुठे थांबावे ते त्याला कळत नाही. मला 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 हे त्याचे पुरे होत नाही. लालसा अत्यंतिक टोकाची असते. अशा रजोगुणी माणसाला शासनापेक्षा अनुशासनाची आवश्यकता असते. त्याच्या विश्वासाला, श्रद्धेला, प्रामाणिकपणाला, सद्विवेक बुद्धीला गोंजारून योगाच्या मार्गाने योग्य मार्गावर आणावे लागते. अशा प्रकारे रजोगुणीला सत्वगुणी करावे लागते. तोच योग साधनेचा मुमुक्षु होतो. सत्वगुणी भोगापासून दूर झालेला असतो. त्याला भौतिक भोगांचा सत्य जीवनाशी संबंध नाही हे पटलेले असते. त्याला फक्त योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तो स्वतःहून गुरु शोधत असतो. त्याला अनुशासन समजावून द्यावे लागते. तो स्वतःसाठी आतुर, उत्सुक असतो. योग्य गुरु भेटणे एवढेच त्याच्या बाबतीत बाकी असते. तो स्वतः योगाचे यथायोग्य अनुशासन पाळतो. योगशास्त्राने सत्वगुणी गुणातीत होतो, योगमार्गी होतो, त्याचा साधक होतो, त्याचा योगशास्त्राचा स्वाध्याय सुरू होतो. ज्यांना सर्वसामान्य जीवनात निखळ आनंद घ्यायचा आहे अशांसाठी हे अनुशासन उपयुक्त आहे. ही सूत्रे उपयुक्त आहेत. यातून पुढे ज्यांना प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी योग आहे. हरिओम.